गुड मॉर्निंग. आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न आहे, दोन स्वातंत्र्य सार्वभौम राज्यातील संबंधांना म्हणतात. यात एकूण 4 ऑप्शन आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण, आंतरराष्ट्रीय शासन, यापैकी काहीच नाही. आता 4पैकी यापैकी नाही हे तर असू शकत नाही. दुसरं आहे आंतरराष्ट्रीय शासन. आंतरराष्ट्रीय शासनसुद्धा असू शकत नाही, कारण शासन म्हणलं तर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या 3 संस्थांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय राजकारण हे सुद्धा ऑप्शन नाही, कारण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हटलं तर सत्तेचा प्रश्न येतो. तर या 4 ऑप्शनपैकी आहे हे ऑप्शन आहे, आंतरराष्ट्रीय संबंध. दुसरा ऑप्शन आहे, दुसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संबंध कधीपासून अस्तित्वात आला. तर एकूण याच्यात 4 ऑप्शन आहेत. 1954, 1888, 1998. यामध्ये ब आणि ड हे दोन्ही ऑप्शन येऊ शकत नाही. काही प्रश्नामध्ये आपण तर्क लावायचा आणि तर्काने काही उत्तरं शोधून घेण्याचा प्रयत्न करायचा. यात नंतर आहे 1954 आणि 1998. तर आंतरराष्ट्रीय संबंध 1998 म्हटलं तर हे खूपच लेटेस्ट झालं आताचा, तर हा सुद्धा असू शकत नाही. तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे अ. नंतरचा तिसरा प्रश्न आहे, सर्वप्रथम कोणत्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध हा विभाग निर्माण करण्यात आला. तर यात कॅम्ब्रिज, कोलंबो आणि यापैकी नाही हे आन्सर नाही आहे. कॅम्ब्रिज पण नाही आणि कोलंबो पण नाही आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे वेल्स विद्यापीठ. वेल्स विद्यापीठात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंध हा विभाग सुरू करण्यात आला होता. चौथा प्रश्न आहे, प्रोफेसर नॉरथॉप या विषयात काय म्हणतात. तर प्रोफेसर नॉरथॉप या विषयात म्हणतात शास्त्र म्हणतात. वेल्स विद्यापीठ. नंतरचा 5वा प्रश्न आहे, वास्तववादाचा सिद्धांत मांडणारा विचारवंत. यामध्ये एकूण 4 ऑप्शन आहेत, कारण डेव्हिड ईस्टन यापैकी नाही, कोलंबो आणि मॉर्गेंता. तर यात 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे अ. कारण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मॉर्गेंता हा अतिशय महत्त्वाचा विचारवंत आहे आणि मॉर्गेंता याच विचारवंतांनी वास्तववादी हा सिद्धांत मांडला.
सहावा प्रश्न आहे, खेळ सिद्धांताचा विकास कोणी केला? तर खेळ सिद्धांताचा सर्वात आधी विकास हा गणित विचारवंतांनी केला. कारण खेळ सिद्धांत समाजशास्त्र, राज्यशास्त्र या दोन्ही विषयामध्ये हा सिद्धांत मांडला नव्हता. परंतु सर्वात आधी गणित या विचारवंतांनी खेळ सिद्धांत याचा विचार केला होता. नंतर 7वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संबंधापूर्वी कोणत्या विषयाअंतर्गत हा विषय शिकवला जात होता? तर कोणत्या विषयामध्ये हा विषय शिकवला जात होता? तर हा विषय समाजशास्त्र या विषयाच्या अंतर्गत पण हा विषय शिकवला जात नव्हता. राज्यशास्त्र या विषयात सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंध शिकवला जात नव्हता. तर इतिहास हा जो विषय आहे, इतिहास या विषयात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवला जात होता. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, पॉलिटिकल अमॉंग नेशन हा ग्रंथ कोणत्या विचारवंताचा आहे? तर पॉलिटिकल अमॉंग नेशन हा ग्रंथ मॉर्गेन्ता या विचारवंतांनी लिहिला.
नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खेड सिद्धांतात आंतरराष्ट्रीय संबंधातील दोन राष्ट्रांना कशाची उपमा दिली? तर खेड सिद्धांतात आंतरराष्ट्रीय राजकारणातील दोन राष्ट्रांना दोन खेळाडूची उपमा दिली. कारण आपण खेळ सिद्धांत म्हटलं तर खेळामध्ये दोन चमू असतात, दोन स्पर्धक असतात, दोन म्हणजे खेळाडू असतात. तर खेळ सिद्धांतात आंतरराष्ट्रीय राजकारणातील दोन राष्ट्रांना दोन खेळाडूची उपमा दिली. त्याच्यातला उत्तर आहे अ. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. जेव्हा दोन खेळातील एक पक्ष प्रतिस्पर्ध्यास पूर्णपणे नष्ट करून विजयी होतो त्या प्रकारास असे म्हणतात. म्हणजे एखाद्या खेळात एखादी पक्ष दुसऱ्या पक्षात पूर्णपणे नष्ट करतो तेव्हा त्यास म्हणतात शून्य योग खेळ. या ऑप्शन आहे अ. नंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 11. वास्तववादी सिद्धांतात रिकामी जागा गौण स्थान दिले आहे. तर यामध्ये ऑप्शन आहे नैतिकतेला, संघर्षाला, सत्तेला. कारण वास्तववादी सिद्धांत काय म्हणते? सत्तेसाठी संघर्ष म्हणतो. तर त्यामुळे साहजिकच आहे की वास्तववादी सिद्धांतामध्ये नैतिकतेला गौण स्थान आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात नैतिकता अनैतिकता याला काही महत्त्व नाही. फक्त आपल्या राष्ट्राचं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रानं कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकते म्हणते. त्यामुळं वास्तववादी सिद्धांतात नैतिकतेला काहीही स्थान नाही. प्रश्न क्रमांक आहे 12. वास्तववादी सिद्धांतात कशाचा अभाव आढळतो? तर वास्तववादी सिद्धांत हा चांगला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हा सिद्धांताचा अभ्यास केला जातो. परंतु हा वास्तववादी जो सिद्धांत मांडला हा जो सायंटिफिकली तत्त्वाच्या आधारावर मांडायला पाहिजे, परंतु सायंटिफिक पद्धतीने हा सिद्धांत मांडला नाही. त्यामुळे या सिद्धांतात शास्त्रीय निकषाचा अभाव आढळतो. कारण त्यामुळे ज्ञान आहे, बौद्धिकतापूर्णच तो सिद्धांत आहे, परंतु हा सिद्धांत पारंपरिक सिद्धांत नाही आहे. त्यामुळे आणि यापैकी हे ऑप्शन राहू शकत नाही. यापैकी आणि पारंपरिकतेचा हे दोन्ही ऑप्शन नाही. त्यामुळे दोनपैकी एक राहू शकते. तर हे ज्ञानाचा सुद्धा नाही आहे. नंतरचा प्रश्न आहे मॉर्गेनतानी रिकामी जागा कल्पना अस्पष्ट मांडली आहे. कारण मॉर्गेनतानी जो सिद्धांत मांडला वास्तववादी सिद्धांत, तो सिद्धांत अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि प्रत्येक राष्ट्र हे आपल्या राष्ट्राच्या हितासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकते म्हणते. म्हणजे राष्ट्रीय हितासाठी. परंतु मॉर्गेनतानी राष्ट्रीय हित म्हणजे काय याचीच व्याख्या केलेली नाही. त्यामुळे याचं ऑप्शन आहे राष्ट्रीय हिताची कल्पना अस्पष्ट मांडली आहे. म्हणजे राष्ट्रीय हिताची व्याख्या मॉर्गेनतानी आपल्या वास्तववादी सिद्धांतात केलेली नाही. नंतरचा प्रश्न आहे 14. एखादे राष्ट्र दुसऱ्या देशाच्या तुलनेत शक्तीच्या संदर्भात बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दुसरं राष्ट्र जर शक्तिशाली असेल तर त्याच्या तुलनेत आपल्या देशाची शक्तीसुद्धा वाढली पाहिजे, असा प्रयत्न जेव्हा एखादी राष्ट्र करते त्याला म्हणतात सत्ता संतुलन म्हणतात. सत्ता संतुलन.
नंतरचा प्रश्न आहे दुसऱ्या महायुद्धात आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्ता संतुलन ठेवण्याचे कार्य कोणत्या राष्ट्रांनी केले? तर पहिल्या महायुद्धामध्ये तर याचं ऑप्शन आहे रशिया, अमेरिका, जपान आणि वरील सर्व. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापर्यंत अमेरिका हा देशच म्हणजे शक्तिशाली सुपर पॉवर होता. परंतु द्वितीय महायुद्धाच्या नंतर रशियासुद्धा एक सुपर पॉवर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास आला. कारण जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यामुळं जपान पूर्ण शक्तिहीन झाला होता. त्यामुळं याचं ऑप्शन आहे रशिया. नंतरचा प्रश्न आहे वेस्टफालियाचा तह. तर हा वेस्टफालियाचा तह खूप आधी झालेला आहे. यात ऑप्शन आहे 1999 येऊ शकत नाही, 1899 पण नाही आणि 1891 पण नाही. प्रश्न यातला आहे. नंतर भारत व पाकिस्तानमधील सत्ता संतुलन आहे. तर कोणते सत्ता संतुलन आहे? भौगोलिक, आंतरराष्ट्रीय, राज्य, दोन्ही नाही. तर यातील जे सत्ता संतुलन आहे हे दोन्ही याच्यापैकी एक निश्चित आहे. तर कोणतं आहे? आंतरराष्ट्रीय तर होऊ शकत नाही, तर भौगोलिक आहे. कारण हे एकाच खंडातील दोन्ही राष्ट्र आहेत, त्याच्यामुळे यांच्यातील सत्ता संतुलन भौगोलिक आहे. सत्ता संतुलन राखण्यासाठी हा एक मार्ग आहे. म्हणजे एखादे राष्ट्र जर शक्तिशाली असेल तर सत्ता संतुलन राखण्यासाठी कोणता मार्ग आहे? लोकसंख्या तर राहू शकत नाही. लोकसंख्या वाढवून आपल्याला शक्तिशाली होता येत नाही. तर शक्तीत वाढ. कारण शक्तीत मग आर्थिक शक्ती आहे, सैनिकी शक्ती आहे, औद्योगिक शक्ती आहे, लोकसंख्या, हे सगळे घटक हे शक्तीमध्ये येतात. तर सत्ता संतुलन राखण्यासाठी आपण शक्तीत वाढ हा एक मार्ग आहे. नंतरचा ऑप्शन आहे सत्ता संतुलनाचा एक घटक. तर सत्ता संतुलनाचा एक घटक आहे संधी व मैत्री. कारण युद्ध म्हटलं तर एका युद्धातून दुसऱ्या युद्धाची बीजे पेरले जातात आणि लोकसंख्या वाढ म्हणजे सत्ता संतुलनाचा घटक राहू शकत नाही. नंतरचा प्रश्न आहे 21. कोणत्याही एका राष्ट्रावर झालेले आक्रमण म्हणजे सर्वांवर आक्रमण होय असे समन. तर हे जे वाक्य लागू होते सामुदायिक सुरक्षिततेमध्ये. कारण सामुदायिक सुरक्षिततेमध्ये काही राष्ट्रांचा एक गट असतो आणि त्या गटातील उदाहरण समजायचं आपण पाकिस्तान,
पाकिस्तान, भारत, श्रीलंका या ह्या राष्ट्रांनी जर आपला गट जर केला तर या तिन्ही राष्ट्रापैकी एखाद्या राष्ट्रावर जर आक्रमण जर झालं तर हे सर्व राष्ट्रावर आक्रमण समजण्यात येते. म्हणून कोणत्या एका राष्ट्रावर झालेले आक्रमण म्हणजे सर्वावर आक्रमण होय. हे तत्त्व सामूहिक सुरक्षितता या संकल्पनेशी संबंधित आहेत. सामूहिक सुरक्षितता. नंतरचा ऑप्शन आहे 22, एकासाठी सर्वांसाठी एक जिम्मेदार हे तत्त्व लागू आहे. तर याचं सुद्धा उत्तर सामूहिक सुरक्षितता हेच आहे. कारण कोणत्या एका राष्ट्रावर झालेलं आक्रमण सर्वांवर झालेलं आक्रमण असते. कोणत्या स्थितीत परस्पर हितांना गौण स्थान दिले जाते? तर याचं उत्तर आहे सामूहिक सुरक्षितता. जेव्हा आपण गट करतो तेव्हा सगळ्या राष्ट्रांना आपले परस्पर जे हित राहतात त्या हितांना गौण स्थान द्यावं लागते आणि सगळ्या राष्ट्राचं हितांना पहिलं महत्त्व द्यावं लागते. तर याचं उत्तर सामूहिक सुरक्षितता आहे. नंतरचा प्रश्न आहे सामूहिक सुरक्षिततेचा संबंध. सामूहिक सुरक्षिततेचा संबंध हा आहे सहकार्याशी आणि ऐक्याची भावना. याचं उत्तर आहे अ. दुसरं ऑप्शन आहे नाटो संघटन कशाशी संबंधित आहे? तर हे नाटो संघटन संबंधित आहे सामूहिक सुरक्षितता. कारण जेव्हा रशियामध्ये क्रांती होऊन साम्यवादी एक राष्ट्र म्हणून उदयास आलं तेव्हा रशियाने आपल्या नेतृत्वाखाली साम्यवादी राष्ट्रांचा एक गट वारसा करार करून एक गट निर्माण केला आणि अमेरिकेने सुद्धा एक लोकशाही राष्ट्रांचा एक गट तयार केला. त्याला नाटो म्हणतात. त्यात अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा वगैरे इत्यादी राष्ट्र होते. तर याचं ऑप्शन आहे सामूहिक सुरक्षितता. नंतरचं ऑप्शन आहे परराष्ट्रीय धोरणाचे मूल स्थान. तर याचं ऑप्शन आहे कारण राष्ट्रीय हिताला प्राधान्य असते. कारण कोणतंही राष्ट्र असो ते राष्ट्र इतर राष्ट्रासोबत आपले जे म्हणजे शासकीय स्तरावर आपले जे संबंध प्रस्थापित करत असते तर त्या संबंधामध्ये सर्वात आधी ते आपल्या राष्ट्रीय हिताला मूल स्थान देतात आणि राष्ट्रीय हिताला मूल स्थान देऊनच इतर राष्ट्रासोबत आपले संबंध प्रस्थापित करत असतात. याचं उत्तर आहे राष्ट्रीय हित. नंतरचा प्रश्न आहे एका राष्ट्राच्या शासनाने दुसऱ्या राज्याच्या शासनाची शासकीय स्तरावर प्रस्थापित केलेले संबंध. तर एका राष्ट्राने दुसऱ्या राज्याच्या शासनाशी शासकीय स्तरावर म्हणजे एखाद्या शासकीय प्रतिनिधींनी दुसऱ्या राज्याच्या शासकीय प्रतिनिधीशी जे संबंध प्रस्थापित करत असतात त्याला परराष्ट्रीय धोरण म्हणतात. कारण आपण वैयक्तिक संबंध प्रस्थापित केले तर त्याला परराष्ट्रीय धोरण म्हणत नाहीत. कारण आज उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे अनेक देशाशी संबंध, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध दुसऱ्या देशाशी आहेत. एखादी सामाजिक संघटना आहेत, ह्युमन राईट्ससारख्या सामाजिक संघटना आहेत,
पर्यावरणासारख्या सामाजिक संघटना आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून इतर राष्ट्रासोबत त्याचे संबंध आहेत. मानवी अधिकाराचे कार्यकर्ते भारतात आहेत, अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, तर यांचे एक संस्थात्मक संबंध असतात. अनेक मुलींचे लग्न, भारतातल्या मुलांचे लग्न अमेरिका, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये झाले आहेत. यांचे जे संबंध असे सांस्कृतिक संबंध, सामाजिक संबंध आहे म्हणू आपण, पण त्याला परराष्ट्र संबंध म्हणता येणार नाही. म्हणून एका राज्याच्या शासनाने दुसऱ्या राज्याच्या शासनाचे शासकीय स्तरावर प्रस्थापित केलेले संबंध म्हणजे परराष्ट्रीय धोरण आहे, परराष्ट्रीय संबंध म्हणू आपण. याचं उत्तर आहे अ. नंतरचा 28वा प्रश्न आहे, राष्ट्रीय संरक्षण हे परराष्ट्र धोरणाची प्राथमिक उद्दिष्टे होय. तर याचं उत्तरच दिलेलं आहे राष्ट्रीय संरक्षण. राष्ट्रीय म्हणजे कोणत्या परराष्ट्र धोरणाचं प्राथमिक जे उद्दिष्ट असते हे आपल्या राष्ट्रीय म्हणजे आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणं हे सगळ्यात प्राथमिक उद्दिष्ट असते. नंतर आहे परराष्ट्र धोरणाची मध्यवर्ती उद्दिष्टे होय. तर प्राथमिक उद्दिष्ट आपल्या राष्ट्राचे संरक्षण हे प्राथमिक उद्दिष्ट, जसं आपल्या घराचं संरक्षण करणे आपलं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे पहिलं प्राथमिक उद्दिष्ट असते. तर म्हणजे मध्यवर्ती उद्दिष्ट आहेत तर हे परराष्ट्र धोरणाचे मध्यवर्ती उद्दिष्ट आहे राष्ट्रीय प्रतिष्ठा. आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी कोणतेही राष्ट्र कार्य करत असते, आपले धोरण ठरवित असते. नंतरचा प्रश्न आहे, भारताने रिकामी जागा धोरण स्वीकारलेले आहे. तर कोणते धोरण स्वीकारले? त्यात ऑप्शन आहे आर्थिक विकास, सामाजिक हित, यापैकी नाही. त्याच्यापैकी तिन्ही ऑप्शन नाही. तर भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर जे धोरण स्वीकारलं आहे ते धोरण आहे तटस्थतेचं धोरण. त्यालाच आपण अलिप्ततेचे धोरण म्हणतो. तर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अलिप्ततेचे धोरण स्वीकारले आहे. परराष्ट्रीय धोरणावर प्रभाव पडतो. परराष्ट्रीय धोरणावर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो औद्योगिक विकासाचा. याचं ऑप्शन आहे औद्योगिक विकासाचा. नंतरचा प्रश्न, आशिया खंडात भारताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. कारण आशिया खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही चीन आणि भारताची आहे. कारण आशिया खंडामध्ये चीन आणि भारताशिवाय दुसऱ्या राज्याची सगळ्यात जास्त लोकसंख्या नाही आहे. त्यामुळे आशिया खंडात सगळ्यात जास्त भारताचा जो प्रभाव पडतो लोकसंख्येमुळे. याचं ऑप्शन आहे ब. नंतरचा प्रश्न आहे, दोन देशातील संबंध रिकामी जागा प्रस्थापित केले जातात. कशाच्या आधारावर प्रस्थापित केले जातात? राजनयाच्या माध्यमातून. कारण प्रत्येक राष्ट्र आपल्या राजनयाच्या माध्यमातून काही एक राजदूत आपण बाहेरच्या देशामध्ये पाठवत असतो, नियुक्ती करतो आणि त्याला आपण राजनय म्हणतो. या राजनयाच्या माध्यमातूनच दोन देशातील संबंध हे प्रस्थापित केले जातात. याचं उत्तर आहे राजनय. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्राचा रिकामी जागा राष्ट्रसत्तेचे स्थिर घटक आहे. औद्योगिक विकास हे उत्तर नाही आहे. सामाजिक हित हे सुद्धा उत्तर नाही, कारण राष्ट्रीय विकास हे बदलत राहते, स्थिर नाही राहत. आणि सामाजिक हित हे सुद्धा त्याचं उत्तर नाही. तर स्थिर घटक राष्ट्रीय संरक्षण.
कारण कोणत्या कालखंडामध्ये आपल्याला राष्ट्राचं संरक्षण हे करावंच लागते. त्यामुळे राष्ट्राचा स्थिर घटक आहे राष्ट्रीय संरक्षण. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्राचा रिकामी जागा स्थिर घटक आहे. राष्ट्रसत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. तर राष्ट्रसत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो हवामान. कारण हवामानामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण कच्च्या मालाची मुबलक परिस्थितीने आपल्याला मिळू शकते. नंतर आहे राष्ट्रसत्तेचा अस्थिर घटक. राष्ट्रसत्तेचा अस्थिर घटक आहे आर्थिक विकास, सामाजिक हित हे दोन्ही नाही आहेत. यापैकी आहेच नाही तर कोणता आहे? लोकसंख्या. अस्थिर आहे कारण स्थिर नाही, हे बदलत असते लोकसंख्या. आज भारताची लोकसंख्या 125 कोटी असेल, त्याच्यानंतर बदलत राहील, जास्त वाढेल कमी होईल, निश्चित नाही, सांगू शकत नाही. त्याच्यामुळं राष्ट्रसत्तेचा अस्थिर घटक आहे लोकसंख्या. नंतरचा प्रश्न आहे मानवाधिकार दिवस. मानवाधिकार दिवस याचं ऑप्शन आहे 10 डिसेंबर. हे सरळच उत्तर आहे याचं, 10 डिसेंबर 1948. नंतर मानवी अधिकाराचा संबंध असतो प्राणी, मानवाशी, बालक आणि स्त्रियांशी. याचे उत्तर हे तिन्ही येऊ शकतात, स्त्रियांशी, बालकाशी आणि मानवाशी. कारण मानवी अधिकार हे प्राण्याशी संबंधित नाही आहे, परंतु स्त्रिया आणि बालक हे इन्क्लुडिंग मानवामध्ये जसं व्यक्तीच आहे की व्यक्तीमध्ये एक युनिट. व्यक्तीमध्ये स्त्री असो, पुरुष असो, बालक असो, बालिका असो, ह्या सर्वांचा समावेश व्यक्तीमध्ये होतो, म्हणजेच माणसामध्ये होतो. त्यामुळे मानवी अधिकाराचा संबंध आहे मानवाशी. नंतरचा प्रश्न आहे 39. मानवी अधिकाराची कलम 19 मध्ये संबंधित आहे. कारण मानवी अधिकाराची जे कलम आहे त्याचे एकूण 30 आर्टिकल आहेत. तर मानवी अधिकाराच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश केला आहे आर्टिकल 19 मध्ये. आणि भारतीय संविधानाच्या कलम 19 ते 22 मध्ये सुद्धा आपण स्वातंत्र्याचा अधिकाराचा समावेश केला आहे. तर मानवी अधिकाराच्या कलम 19 मध्ये सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश केला आहे. नंतर आहे पुलवामा दहशतवादी हल्ला झाला. पुलवामा दहशतवादी हल्ला झाला कधी झाला? हा हल्ला झाला 14 फेब्रुवारी 1919 व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. माहीत नाही त्या दिवशी आहे की नाही तर हां. नंतरचा आहे प्रश्न 41. दहशतवादी तंत्र. म्हणजे दहशतवादी ज्या संघटना आहेत, ज्या तंत्राचा, ज्या गोष्टीचा जे वापर करतात, त्यामध्ये हिंसा, हत्या, बॉम्बस्फोट अशा तंत्राचा ते वापर करतात. याचं उत्तर आहे ब. नंतरचा प्रश्न आहे पेंटागॉन अमेरिका कशाशी संबंधित आहे? कारण 2001 मध्ये अमेरिकेचा पेंटागॉन या शहरावर हल्ला झाला होता. कोणी हल्ला केला? हे दहशतवादी हल्ला केला होता. याचे दहशतवादाशी संबंधित आहे. नंतरचा प्रश्न आहे युनोची स्थापना कधी झाली? तर युनोची स्थापना 1945 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे सत्ता प्राप्तीसाठी चाललेला संघर्ष होय. ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या केली मॉर्गेंथाय यांनी. कोणत्या विचारवंतांनी सत्तेला साध्य आणि साधन म्हटले आहे?
कारण आपल्या राष्ट्राचं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकते, अशा प्रकारचा मॉर्गेंताचा विचार आहे. त्यामुळे मॉर्गेंटाने सत्तेला साध्य आणि साधन हे दोन्ही म्हटलेले आहे. तर याचं उत्तर आहे मॉर्गेंता. तर विदेश नीतीचे संचालन भारताच्या कोणत्या विभागातर्फे केले जाते? सामाजिक मंत्रालयाकडून केल्या जाऊ शकत नाही. नियोजन आयोग भारताचं प्लॅनिंग नीती धोरण बनवत असते, हे विभाग नाहीत. मग यापैकी नाही, हे पण ऑप्शन नाही. मग दुसरं राहिलं कोणतं? तर विदेश मंत्रालयाकडून विदेश नीतीचे संचालन भारतात केले जात असते. प्रश्न आहे नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक संघर्षाची सोडवणूक करण्यासाठी किती कलमी योजना राबवल्या? तर याचं उत्तर आहे 14 कलमी योजना वुड्रो विल्सनने राबवल्या. 14 कलमी योजना. नंतरचा प्रश्न, न्यू लुक ही परराष्ट्र धोरणाची योजना कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी राबवली? तर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आयसेनहॉवर. या राष्ट्राध्यक्षांनी ही पॉलिसी राबवली. नंतर आहे सामूहिक सुरक्षिततेला लोकशाही संरक्षणाचे महत्त्वपूर्ण साधन कोणी म्हटलेले आहे? तर वुड्रो विल्सन यांनी म्हटलेलं आहे. नंतर आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेमागील प्रमुख भूमिका कोणत्या राष्ट्राची होती? तर राष्ट्रसंघ पहिला महायुद्धामध्ये अस्तित्वात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघ हा द्वितीय महायुद्धानंतर अस्तित्वात आला. याच्यामध्ये अमेरिका या राष्ट्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर पंजाबमधील दहशतवादाने कोणत्या राष्ट्राची मागणी केली होती? खलिस्तान या राष्ट्राची मागणी केली होती. युनोने कोणत्या हक्काचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? युनोने मानवी हक्काचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? युनोने मानवी हक्काचा जाहीरनामा 1948 प्रसिद्ध केला. भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर 1993. महाराष्ट्र राज्यात मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? 6 मार्च 2009. नाही, हे 14 मार्च 1993. मानवी अधिकार हे सर्व मानवाचे जन्मसिद्ध अधिकार आहे. बरोबर आहे. व्हिएन्ना घोषणा दस्तऐवज कशाशी संबंधित आहे? तर व्हिएन्ना घोषणा ही मानवी अधिकाराशी संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे असे कोणाचे मत आहे? क्लिन्सी राईट या विचारवंताचे मत आहे. व्यवस्थावादी दृष्टिकोन कोणी मांडला? मार्टन कॉपलन या विचारवंतांनी मांडला. खेळ सिद्धांताची गृहीतके आहेत. संघर्ष हे खेळ सिद्धांताची गृहीते आहेत. तर बांडुंग परिषद कशाशी संबंधित आहे? तर बांडुंग परिषद ही अलिप्ततावादी चळवळीशी संबंधित आहेत. तर हे जरी एकूण आपले प्रश्न आणि त्याची उत्तरं. बाकीचे प्रश्न आणि त्याचे उत्तर नंतरच्या भागामध्ये पाहू आपण.